मंडळी नमस्कार. मी विलास बडे. आजच्या या खास मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा या आंदोलनाच्या वेगवेगळ्या पैलूंनी सध्या धगधगतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापली मतं मांडतोय. पण या गदारोळामध्ये मूळ मुद्दा कुठेतरी हरवतोय का? आणि या सगळ्या मूळ मुद्द्याच्या अनुषंगानं जी सामान्य जनता आस लावून बसलेली आहे न्यायाच्या दृष्टीनं, त्या सगळ्यांची त्या सगळ्या मूळ मुद्द्यापासून फरफट होतीये का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच या सगळ्या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना बोलतं करण्याचा आपला प्रयत्न आहे. आज ज्या मान्यवरांशी आपण बोलणार आहोत आज या चर्चेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये जर 4 दशकापासून मराठा आंदोलन सुरू आहे, तर त्यातली अनेक दशकं ज्यांनी उभी आपली हयात घालवली, आपलं तारुण्य ज्या मराठा चळवळीसाठी दिलेलं आहे, असे बाळासाहेब सराटे आज आपल्या सोबत आहेत. बाळासाहेबांचा अभ्यास खूप गाढा आहे. बाळासाहेबांनी आरक्षणाचा अभ्यास वेगवेगळ्या अंगाने केलेला आहे आणि कधी पडद्यावर तर कधी पडद्याच्या मागे राहून सातत्यानं हा मुद्दा कायदेशीर पातळीवर आणि वेगवेगळ्या आंदोलनांच्या पातळीवर सुद्धा त्यांनी लढलेला आहे. ते आंदोलक आहेत, ते अभ्यासक आहेत आणि ते या सगळ्या आंदोलनाचा आत्मा सुद्धा जाणून आहेत. या चळवळीचे खंदे समर्थक आहेत, योद्धा आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीत. गदारोळ इतका आहे की कोण काय बोलतंय हे कळत नाहीये आणि या गदारोळामध्ये मुद्दा हरवतोय का हा प्रश्न आहे. म्हणून तुमच्यासारख्या अभ्यासकांना बोलवलं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. कारण हा जो गोंधळ आहे, केओस आहे, त्या केओस मध्ये मुद्दा हरवता कामा नये. त्यामुळे आज तुम्हाला बोलतं करण्याचा हा प्रयत्न आहे. बाळासाहेब, ओबीसींना धक्का न लावता आरक्षण द्यायला सरकार तयार आहे. तर ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी घेऊन आंदोलक आता मैदानात उतरलेले आहेत. हे आंदोलन अशा परिस्थितीत कन्क्लुजन कडे जाताना दिसत नाहीये. वर्षभराचा कालावधी होतोय जवळपास. ते कन्फ्युजन कडे जातंय का? हा एक प्रश्न आहे आणि दुसरा, हा आज या आंदोलनाचा या टप्प्यावर डेडलॉक तयार झालाय का? तुम्ही आजच्या या परिस्थितीकडे कसं पाहता? अ, सर्व प्रेक्षकांना माझं अभिवादन. आणि मुख्य मुद्दा असा आहे, की महाराष्ट्रासमोर प्रचंड मोठा डेडलॉक तयार झाला आहे. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्राचं जे फॅब्रिक आहे, सामाजिक वीण आहे, हं. नातं आहे, ते कुठेतरी उसवल्यासारखं झालंय, असंही वाटतंय. आणि मी एक रेफरन्स देईल, की सदानंद मोरे हे जे मराठा समाजाचे तर आहेतच, पण ते महाराष्ट्राचे एक नामवंत साहित्यिक आहे, विचारवंत आहेत. त्यांच्यासारख्या माणसाला आता या विषयामध्ये बोलावं लागावं, इतकी परिस्थिती खरं तर खालावलेली आहे. आणि ते तर माझं प्रेरणास्थान आहे. त्यांनी मी जे मुद्दे मांडतोय, त्याच्या बाजूने त्यांनी त्यांची मतं व्यक्त केल्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. कारण आजचं हे जे महाराष्ट्रातली ही जी अवस्था आहे, 2 जातीमध्ये किंवा 2 समाज व्यवस्थेमध्ये भांडणं लागणं, हे खूपच वाईट आहे आणि महाराष्ट्रासाठी ते परवडणारं नाही, ही आमची मुख्य चिंता आहे. राहिला प्रश्न खरंय. असा की डेडलॉक का झाला? हं. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला आंदोलन एका मागणीभोवती होतं. ती मागणी मराठवाड्यात जे मराठा समाज आहे, तो पूर्वाश्रमीचा कुणबी आहे आणि हं. त्याची अवस्था बघता त्याला आरक्षणाची गरज आहे. परंतु 67 पासून त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलंय. तर हं. त्याच्या अभ्यासासाठी आणि त्याला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी शिंदे समितीची नियुक्ती झाली, न्यायमूर्ती शिंदे समिती, आणि त्यांनी काम पण सुरू केलं. आता याच्यामध्ये काय त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली, की आंदोलनाची उंची होतीच, यात काही शंका नाही. आणि शिंदे समितीने चांगल्या पद्धतीने मराठवाड्यात काम केलं. त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्याला आव्हान दिलं होतं. तेही खंडपीठाने त्याला मान्यता दिली शिंदे समितीला आणि काम पुढे गेलं होतं. सरकारने पॉझिटिव्हली त्या विषयाला घेतलं होतं आणि तो एक टप्पा आला होता मराठा हं. समाजाच्या हं. आयुष्यामध्ये, की मराठवाड्यातला प्रश्न नक्की सुटत होता. परंतु अचानक सरकारकडून प्रोएक्टिव्ह म्हणजे समर्थनार्थ भूमिका होती. सरकार खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये रोल करीत होतं आणि सगळ्यांची त्याला सहमती होती. म्हणजे इव्हन हं. ओबीसी घटक सुद्धा त्याच्या विरोधात नव्हता, असं माझं ठाम हां, मत आहे. सुरुवातीच्या काळात. हं. हां, सुरुवाती आणि ती मागणीच तेवढी होती.
हं, परंतु ती मागणी होता होता अचानक जेव्हा सरसकट महाराष्ट्राचा विषय झाला, तेव्हा हं, या विषयामध्ये अनेक पदर निर्माण झाले. कारण हं. सरसकट महाराष्ट्रात मराठ्यांचं कुणबीकरण करायला कोणताही घटक तयार होत नाही. त्यात अगदी मुख्यत्वे मराठा राजकीय समाज पक्ष. सुद्धा. मराठा समाजाचाही विरोध झाला, की आम्हाला कुणबी नको, आम्हाला मराठा हं, म्हणूनच पाहिजे. हाही एक हं. त्याला पदर होता. पण राजकीय पक्षाला ते परवडणारं नाही कोणत्याच. हां. कारण त्यांचे हं, राजकारण संपुष्टात येण्याची शक्यता होती. त्यात मुख्यत्वे भाजप आहे, अजितदादाचा गट आहे, इव्हन शरद पवारांचा गट आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. हं, त्यामुळे त्यांना सरसकट महाराष्ट्रात येणं शक्य नाही. याच्यात महिना निघून गेला. दुसरं उपोषण झालं. त्यामध्ये मग सरसकट महाराष्ट्राची कुणबी नोंदीचा शोधाचा विषय आला. आणखी महाराष्ट्रासमोर शंका निर्माण झाल्या, की आता हे हं, महाराष्ट्रात कुणबीकरण होतंय. आणि हं. याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल सुरू झाली. आणि मी पहिल्यापासून एक भूमिका घेतली होती, की खरा प्रश्न आपण मराठवाड्याचा आधी मार्गी लावू, मग पुढच्या हं. टप्प्यात काय करता येईल ते बघू. परंतु मी सरसकट थेट महाराष्ट्र. विचारतोय. बाळासाहेब माफ करा मी तुम्हाला थांबवतो. मी थेट विचारतो. मराठवाड्याचा प्रश्न सुटत असताना अचानकपणे महाराष्ट्राच्या मुद्द्यावर जाणं, सरसकटीकरण करणं, ही आंदोलनातली एक चूक होती का? म्हणजे आज खरं तर त्यावेळी वाटली नसेल, पण आता जेव्हा आपण सिंहावलोकन करतो, मागे वळून पाहतो, तेव्हा तसं वाटतं का? नाही, हे मराठवाड्यातल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला लागून राहिलेली खंत आहे. हं, आणि नक्कीच ती आंदोलनातली एक महत्वाची चूक होऊन गेलेली आहे. यात कोणताही संदेह नाही. हे मी आता सांगत नाही. मी माझे कोणताही व्हिडिओ, कोणतीही पोस्ट बघितली तर मी तेव्हापासून सांगत आलेलो आहे. आणि मी हं. मराठवाडाभर फिरणारा कार्यकर्ता आहे. मी लोकांमध्ये बसून हे सांगितलेलं आहे, की अगदी, "बाबा रे, अगदी. आपल्या अगदी हातून हे खरं आहे. हं, निसटलेलं आहे." हं, हे मी सांगतो. आता मला पुढचं सांगायचं आहे, की जेव्हा आंदोलनाचं नुसतं आंदोलनासाठी आंदोलन राहिलं आणि प्रश्न सुटण्याची शक्यता नाही, असा याच्यात 1 महिना गेला. दुसरं हं, उपोषण झालं. त्यावेळेला मग न्यायमूर्ती गायकवाड साहेब, शुक्रे साहेब भेटले आणि त्याच वेळेला हे सकल महाराष्ट्रापर्यंत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कक्षा वाढवल्या. तर त्या हां. कक्षा वाढवल्यामुळे शंका वाढण्यात त्याला कारण झालं आणि माझं पाठीपुढे केलं. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझं असं म्हणणं आहे, की ज्याची गरज नव्हती अशी गोष्ट आपण ओढवून घेतली. हे मात्र हं, मला प्रकर्षाने नमूद करायचं आहे. आणि ते होणार नाही असं पुन्हा पुढच्या महिन्याभरात जेव्हा चर्चा झाल्या, आम्ही वारंवार सांगितलं, की "अरे बाबा, हे होण्यासारखं नाहीये." तेव्हा त्यांचंही मत परिवर्तन झालं. परंतु मध्येच कोणत्यातरी मंत्र्याच्या किंवा कोणत्यातरी कोणाच्यातरी सांगण्यावरून तो सरसकट वरून विषय सगळे सोयऱ्याकडे गेला. तेव्हा तर आणखीच या प्रश्नाला न सुटणारं कोडं म्हणून बघायला म्हणजे निर्मिती झाली त्या प्रसंगाची, की त्याच्यातून काही आता पुढे काय मार्ग शोधायचा? म्हणजे बीडची जाहीर बाळासाहेब सभा जी बाळासाहेब मला झाली. मला त्याच मुद्द्याकडे यायचंय. हे बघा, खरं तर संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत आणि त्याचबरोबर गाडे अभ्यासक आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत, डॉक्टर सदानंद मोरे. मोरे सर असं म्हणतायत, की हे आंदोलन कोण करतंय, त्याचं नेतृत्व कोण करतंय हे महत्वाचं नाहीये. भावना महत्वाची आहे, प्रश्न महत्वाचा आहे. मग हा जो प्रश्न निर्माण झाला मराठवाड्यात विशेषतः त्याची तीव्रता सुद्धा आपल्याला मराठवाड्यात दिसत होती. या मराठवाड्यातल्या सामान्य माणसानं एक आशा बाळगली याच्याबद्दल. त्याच्या मनात एक आस निर्माण झाली, की माझं जे दुःख आहे, माझी जी वेदना आहे त्याच्यावरती मार्ग निघू शकतो. मला काहीतरी मिळू शकतं, माझ्या दुःखातून सुटका माझी होऊ शकते. प्रश्न आज त्याच्यासमोर हाच आहे. त्यानं त्याची कामं सोडली. त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्याला मुंबईपर्यंत येण्यापर्यंत त्याचा आर्थिक श्रम सुद्धा लागलेले अनेक गोष्टी सहन केल्यात मराठा समाजाने या आंदोलनाच्या काळात. खूप काही त्यांनी सॅक्रिफाईस केलंय. एवढं सगळं करून त्याच्या पदरात काही पडणार आहे की नाही? माझा थेट सवाल आहे. नाही, एका मिनिटात मी तुमच्या विषयाकडे येतो. एक मी तुम्हाला ठाम सांगतो, की हं, मराठा समाजाचं आशा स्थान जरांगे पाटील आहेत की नाही? आहे. हे मान्य करूया. मराठा हं. समाजाचं नेतृत्व जरांगे पाटलांनी करावं की नाही? त्यांनी करावं. अगदी सगळा समाज त्यांच्या पाठीशी आहे. हे पण खरंय. आपण मान्य करूया. निर्विवाद परंतु आहे. हं, जरांगे पाटलांच्या माध्यमातून प्रश्न सुटत नसेल, तर आपल्याला त्यांना हे सांगण्याची गरज आहे, की तुम्ही आणखी इतर सामूहिक निर्णयाची प्रक्रिया राबवा. आणि हं, आपल्या समाजातले जे समजूतदार अभ्यासक किंवा तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे असे विचार करणाऱ्यांची टीम बनवा आणि आपण सगळे मिळून या प्रश्नाचं सोल्युशन निर्मितीकडे नेलं पाहिजे, असं मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आता मला याच्यात सांगायचं की मोरे सर जे म्हणाले, ते हं, एकदम सत्य आहे. कारण मराठा समाज एकत्र आला त्याची 2 मुख्य बिंदू आहेत. एक म्हणजे मराठा क्रांती मूक मोर्चा.
त्या मोर्चामध्ये कोणाला कळलंच नाही की एवढा समाज एकत्र येतो कसा. तर नेतृत्व नसताना सुद्धा एकत्र येतो. म्हणजे ऐतिहासिक होतं ते सगळं. त्या समाजाचं नेतृत्व त्याही वेळेला कोण करत होतं, तर प्रश्न करत होता. या समाजाच्या मनातला जो आक्रोश आहे, या समाजाच्या बरोबर. मनातल्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या एकत्र येऊन सगळेजण आपले शक्ती दाखवत होते. म्हणजे एका समस्येभोवती एकत्र आलेला समाज, असं मराठा हं. समाजाचं वर्णन आपण मूक मोर्चाच्या वेळेला करू शकत होतो. अगदी खरं. म्हणजे समाज नेता नसताना सुद्धा एकत्र येतो, कारण त्याचा प्रश्न समान आहे. हं. आणि मराठा ही जात इतिहासात कधीही एवढ्या संख्येने एकत्र आली नाही, पण प्रश्न समान असल्यामुळे त्यांनी एकत्र आलेले आहेत. आता तर आपल्याला नेतृत्व पण आहे. नेतृत्व हं. त्यागी आहे. नेतृत्व घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारं आहे. म्हणजे ही आणखी याच्यामध्ये ॲड झालेली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात हो, वाढच हो. झालेली आहे. हं. हं. परंतु आपल्याला जेव्हा कायदेशीर प्रश्न हाताळायचे असतात, तेव्हा आपण आरक्षण या बिंदूला हिरो मानणं गरजेचं आहे. या बिंदूला आत्मा मानणं गरजेचं आहे आणि तो सोडवण्याकडे सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे. ही हां. आपली गरज आहे आत्ता. आणि खरं आहे. हं. त्याच्यातूनच महाराष्ट्राचं जे शांतता आहे, शांततामय सहजीवन आहे आणि जातीय सलोखा आहे. हे हं. राष्ट्रकार्य पण आपल्याला करायचंय. हे मी हो. स्पष्टपणे सांगतो. आता याच्यामध्ये मुळात हा डेडलॉक आहे की नाही? आहे. मग आता प्रश्न केंद्रबिंदू केला पाहिजे. मी हं. सरकारशी पण मला हे आवाहन करायचंय, की तुम्ही जरांगे पाटलांची कृती, जरांगे पाटलांचे शब्द, जरांगे पाटलांचा चेहरा ह्याच्याकडे बघू नका. तुम्ही प्रश्नाकडे बघा. प्रश्न सोडवण्याकडे सरकारने भूमिका घ्यावी आणि तरच आपल्याला याच्यातून पुढे जाता येईल. तुम्ही जरांगे बरोबर. पाटील काय बोलतात, जरांगे पाटील काय करतात, जरांगे पाटील कसे दिसतात आणि जरांगे पाटलांच्या मागे कोणते लोक आहेत, याच्यावर नका जाऊ तुम्ही. सबंध समाजाचा प्रश्न म्हणून याला खूप तोंड द्या महत्वाचा तुम्ही. खूप खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही तुम्ही उपस्थित केलेला आहे आणि डॉक्टर सदानंद मोरे सुद्धा तेच म्हणाले, की नेत्यापेक्षा प्रश्न महत्वाचा, मुद्दा महत्वाचा आहे, त्याची धग महत्वाची आहे. आणि या सगळ्यामध्ये पण एक कन्फ्युजन कसं क्रिएट झालंय बघा. एका बाजूला ओबीसी असं म्हणतायत, की आमच्यातून आरक्षण द्यायचं नाही आणि आंदोलकाची भूमिका अशी आहे, की ओबीसीमधून आरक्षण द्यायचंय. मला सांगा, की याच्यामध्ये सुवर्ण मध्य साधणं शक्य आहे का? याच्यातून तोडगा निघू शकतो का? आणि माझा पहिला जो प्रश्न होता, आस लावून बसलेल्या त्या माणसाच्या पदरात खरंच काही पडणार आहे का? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर मला असा आत्मविश्वास आहे, महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून आणि समाजाचा घटक म्हणून सुद्धा, हं. की असा कोणताही प्रश्न महाराष्ट्रात असू शकत नाही, की ज्याला आपण सोल्युशन देऊ शकत नाही. आणि याच्यातही सोल्युशन आहे. क्या समजा बात है! आता तुमच्या ओबीसी तोंडात साखर समाजाची पडो. भीती ओबीसी समाजाची भीती आपण लक्षात घेऊया, की हां. आता त्यांना खूप आरक्षण आहे, खूप आरक्षण आहे. मी स्वतः सांगतो, पण ते कायद्याच्या प्रक्रियेच्या भाषेत सांगतो. परंतु हं. जेव्हा प्रत्यक्ष ॲडमिशनला वेळ येते, जेव्हा नोकरीची वेळ येते, त्यांच्यामध्ये सुद्धा शिकलेल्यांचा गट वाढलेला आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा ज्याचं आकांक्षा आहे, की मला शिकून नोकरी मिळवायची, तर शिक्षणामध्ये पण त्यांची रांग आहे. म्हणजे हं. कोणत्याही प्रवर्गाचं आरक्षण कोणत्याही प्रवर्गाला आता पुरेन असं झालेलं आहे. त्याचं कारण हो. आरक्षण हा जीवनाचा मार्ग होऊ शकत नाही, पण आपण आता सगळ्या समाजाला आरक्षणावर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे या हं, हं. आपल्या पॉलिसीचा हा मुद्दा आहे, की आपली पॉलिसी चुकत गेलेली आहे विकासाची आणि आपण हं. प्रगतीकडे जात असताना सगळ्या समाजाला आरक्षणाच्या मार्गाकडे घेऊन चाललेलो आहे. कारण मी ठामपणे सांगतो, अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे मी. या कोणत्याही समाजाला आरक्षणाचा जो कोटा आहे तो पुरेसा नाहीये. त्यामुळे त्यांना हे कळतंय. मी माझ्या गावचं सर सांगतो. सर एक फसगत होऊ शकते ना. आज सामान्य तरुणाला काय वाटतंय? तो या आंदोलनात का आलाय? तो कुणासाठी नाही आलाय? तो त्याच्यासाठी आलाय. त्याच्या पोटाची गरज आहे म्हणून तो तिथं आलाय. एक आशेवर तो आलाय, की हे आरक्षण मला मिळालं तर उद्या नोकरी मिळेल. हे पण सांगणं गरजेचं आहे, की उद्या आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येकाला नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा काय? त्याच्याबद्दल थोडंसं जागृती करणं सांगतो सुद्धा मी. गरजेचं आहे. तुमचा पूर्ण मुद्दा क्लिअर करतो आणि सोल्युशन पण सांगतो. मुद्दा हां. काय आहे, की ओबीसी समाज का हे झालाय? म्हणजे जे हवालदिल का होतो मराठ्यांचा प्रश्न समोर आला, की कारण हं, मराठ्यांची प्रचंड संख्या आहे आणि मला माहिती आहे, की मराठ्यांची आपल्या मराठवाड्यामध्ये सुहास पळशीकर सांगतात 46%, इरावती हं, कर्वे सांगायचे 50%, म्हणजे हं, संख्या 45%च्या वर आहे. त्यामुळे हं. इथली संख्या जर एकत्र आली तर खूप मोठा त्याच्यात समूह दिसतो. बाकीच्यांना त्याची धडकी भरते. छोटे अगदी खरं आहे. समूहाला नक्की भीती वाटते. हे आपण समजून घेऊया. राहिला प्रश्न असा, की मग मराठा समाजाचं काय करायचं? कारण या समाजाला मिळतंय, त्या समाजामुळे मराठा समाजाला मिळत नाही, ही वस्तुस्थिती. जातीचा जर विचार केला तर मराठा समाज हा वंचित झालाय. काही ना काही जातीच्या आधारावर दुसऱ्याला मिळतं, हे आपण मान्य केलं पाहिजे. पण मग आता त्यांना ते पुरत नाही.
त्यांना ते चालू राहावं असं वाटतं. हा एक त्यातला बिंदू आहे. दुसरा बिंदू असा आहे, की त्यांना राजकीय आरक्षण जाण्याची भीती आहे. कारण एवढा मोठा समाज जर आरक्षणात आला, त्यांना वाटतं, की मग आता मराठवाड्यामध्ये जर मराठा समाज जर कुणबी म्हणून आरक्षण घेऊ लागला किंवा ओबीसी म्हणून घेऊ लागला, ते म्हणतील आमचा तर कधी एक साधा ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार नाही. ही भीती खरं. त्यांना वाटणं ही हे पण आपण प्रमुख ग्राह्य भीती धरलं आहे, पाहिजे. हे मान्यच करावं आणि लागेल. मराठवाड्यात तर हे नक्कीच मानण्यासारखं आहे, कारण 10-15% पेक्षा मराठवाड्यात काही जास्त ओबीसीची संख्या भरत नाही. आणि मग त्यामुळे आपल्याला सगळ्या याचा साकल्याने विचार करत असताना मराठा समाजाला असं काही द्यायचं आहे आपल्याला, की त्याचंही समाधान झालं पाहिजे. त्याला ते अगदी खरं. कायमस्वरूपी मिळत राहिला पाहिजे त्याचा लाभ आणि त्याच्या विकासाचा मार्ग खुला झाला पाहिजे आणि या समाजाला पण आपण सांगू शकलो पाहिजे, की बाबा तुम्ही तुमचं सुखात राहा. सगळ्यांना सगळं पुरत नाही, पण जे चालू आहे ते तुमचं चालू राहील. आता हे सांगण्याचा मार्ग काय आहे किंवा हे करण्याचा मार्ग काय आहे? आता आपण समजा बघूया, की मोठ्या प्रमाणात 50-60% समाज ऑलरेडी आता कुणबी म्हणून आरक्षण घेतोय. तो घेतोय 4 पिढ्यापासून त्याला आता रोखणं काही आपल्याला शक्य नाही. कारण त्यांनी ऑलरेडी 3-4 पिढ्या आरक्षण घेतले. फार थोडं आता नव्याने नोंदी सापडलेल्या 1-2 लाख त्याने काही खूप मोठा बोजा वाढलेला नाही. तो डिस्प्युटेडचा मुद्दा आहे. मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही. परंतु मला असं सांगायचं आहे, की जर 50-60% समाज जर कव्हर झाला, तर मग मराठा समाजाची 35% जरी लोकसंख्या पकडली, तर निम्मा समाज तर ऑलरेडी कुणबी झालेला आहे. मग निम्म्या समाजाला 10% एसीबीसी आरक्षण दिलंय सरकारने आणि ते आज तागायत चालू आहे. पण ते चालू राहणार नाही याची मोठी भीती या समाजामध्ये आहे आणि तो अगदी खरं. अभ्यासक कोणी त्याची खात्री देऊ शकत नाही, की ते टिकेल म्हणून. मी सुद्धा देऊ शकत नाही आणि कारण त्याच्यावर उपाय बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दिलेलं ते टिकलं नाही. त्याचा एक आधार तर निश्चितपणे आणि हां, महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्या आधी दिलं होतं, ते टिकलं नाही. हां. त्याच्याने आता घटनात्मक परिस्थिती बदलली, पण तो मुद्दा मी आता नाही मांडणार, मग त्यात वेळ देईल. मूळ मुद्दा बरं. काय आहे, की ही भीती आहे समाजामध्ये, की ते टिकत नाही. मग त्याच्यासाठी सरकारला माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता एसीबीसी दिलेलं आहे, ते समाजाला आता मिळतंय. आता ऍडमिशन होणार आहे, नोकऱ्या जिथे-जिथे निघतील तिथे-तिथे एसीबीसीला त्याचा फॉर्म भरता येणार आहे आणि हो. त्याच्यासाठी सरकारला एक अधिकार आहे. समजा कोर्टात ते लगेच रद्द जरी झालं, तर सरकार सुपर न्यूमररी करून ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे ते अधिकार प्रोटेक्ट करण्याचा सरकारचा अधिकार आहे आणि ते करू शकतात जसं मागच्या वेळेला त्यांनी केलेलं आहे. राहिला प्रश्न असा की आता जर ते चालू आहे 10% आरक्षण आणि ते ओबीसीचा जो कोटा आहे त्याच्या बाहेरचा आहे, तर मग सरकारकडे एक मार्ग शिल्लक आहे ना मराठा समाजाला खुश करण्याचा किंवा समाधान देण्याचा, की त्यांनी केंद्रीय ओबीसी यादीमध्ये का घालू नये एसीबीसी मध्ये मराठा समाजाला? केंद्रीय एसीबीसी मध्ये मराठा समाजाला घालणं हे महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे त्यांनी शिफारस केली पाहिजे. तिथे तर महाराष्ट्रातले ओबीसीचा कुठलाही हितसंबंध दुखावला जात नाही. कारण पण 2 पण सर, माफ करा मी तुम्हाला थांबवतोय. त्याच्यातला उपप्रश्न खूप महत्वाचा आहे. हे 10% आरक्षण मान्यच केलं जात नाहीये ना. हे मान्यच नाही, नाहीये. नाही. उद्या केंद्रात दिलं मान्य तरी ते म्हणतील आम्ही करण्याकडे मागितलंय एक कुठे? हां, मान्य करायला लावणं हे केव्हा शक्य असतं? समाजाने त्याला अजून प्रोटेक्टिव्ह काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता केंद्रीय एसीबीसी यादीमध्ये जर मराठा समाजाचा समावेश झाला, तर सरकारची मनशा काय आहे? सरकार काय या समाजाला देऊ इच्छितं? त्याच्यात अजून एक प्रोटेक्टिव्ह एक स्टेप होते ही आणि यांना काय करायचं आहे? शुक्रे समितीचा अहवाल आहे. हा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आणि केंद्रीय पातळीवर जर त्यांनी एसीबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश केला, तर मराठा समाजाची केंद्रीय पातळीवर 2% आसपास लोकसंख्या आहे आणि ती लोकसंख्या जर वाढण्याने महाराष्ट्रातल्या ओबीसीला काही वेगळं बर्डन नाही किंवा त्यांना काही त्याचं एवढं हर्ट नाही होत ते. त्यामुळे हे ओबीसीच्या हिताच्या बाहेरची गोष्ट सरकार करू शकतं आणि एक पक्का बेनिफिट मराठा समाजाच्या केंद्रीय पातळीवरचं सरकार सुरू करू शकतो. याला कोणाचाही प्रत्यवाय नाही किंवा याला कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध असण्याचं कारण नाही किंवा महाराष्ट्रातल्या ओबीसीचा पण त्याला विरोध असण्याचं कारण नाही. बाळासाहेब, मी मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे मला उत्तर ह्या प्रश्नाचं द्या. तुम्ही एक सुंदर सोल्युशन सांगितलंय. तुम्ही सुवर्णमध्य सांगितलंय याच्यामधलं. 2 प्रश्न आहेत. एक, हा सुवर्णमध्य तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवलाय का? दुसरी गोष्ट, या सुवर्णमध्यावरती अ, मराठा समाजाचं समाधान होईल का? हां, मला एकदा माझं हा पूर्ण करू द्या मुद्दा, मग मी प्लीज, पुढच्या प्लीज, प्लीज. प्रश्नाचं उत्तर देईन. प्लीज. मला हे म्हणायचंय, की 3 टप्प्यात सरकारला काम करायचं आहे. एक म्हणजे केंद्रीय एसीबीसी यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तातडीने त्वरित शिफारस करावी आणि महिन्याभरात ते काम करून घ्यावं. सुदैवाने महाराष्ट्राचे हंसराज अहिर साहेब त्याचे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. हां. आणि ते करणं महाराष्ट्र सरकारला शक्य आहे, कारण वरती आणि इथे बीजेपीचं सरकार आहे.
आणि अगदी त्याच्यात खरं. कोणाचंही दुःख वाटायचं काही कारण नाही, कारण त्यांचा अहवाल आत्ताचाच आहे आणि ते करणं शक्य आहे. आता हं, राहिला महाराष्ट्राचा प्रश्न. महाराष्ट्रात जर एसीबीसी टिकणार नसेल, तर हं. सरकारने प्रोएक्टिव्हली समाजात येऊन सांगितलं पाहिजे, की हे टिकवतोय आम्ही, जीवाचं रान करू. पण वेळ आली, की हे टिकलं नाही. तर यावेळेला जे ज्यांचे ॲडमिशन झाले किंवा नोकऱ्याचा विषय ते सुपर न्यूमररीमध्ये आम्ही प्रोटेक्ट करू आणि ते टिकलं नाही, तर आम्ही राज्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण आणखी 10% ने वाढवून देऊ. म्हणजे ते क्लासमधलं आरक्षण असेल, ते एकट्या मराठ्यांचं नसेल आणि हा मुद्दा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. मराठा समाजाने सुद्धा सिंगल मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. तुम्हाला इतरांबरोबरच मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाइतका मराठा समाजाचा फायदा ओबीसीमध्ये सुद्धा नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे. मग बद्दल मी बोलेन. पण आता ईडब्ल्यूएस आरक्षण जर महाराष्ट्र सरकारने आणखी 10% कोटा वाढवला, त्यामध्ये आरक्षणाबाहेरचे जे घटक आहेत 40% उरतात साधारण. ते 40% ला 20% आरक्षण हे काही खूप मोठी गोष्ट नाहीये आणि त्याच्याकडे कोर्टाचा बघण्याचा दृष्टिकोन पण आहे, की आता आर्थिक निकषाकडे आरक्षण नेलं पाहिजे. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षणाला सरकार सामोरं जाऊ शकतं. सरकार ईडब्ल्यूएस आरक्षण देऊ शकतं आणि त्याच्यानुसार मराठा समाजाचा मोठा फायदा होऊ शकतो आणि मराठा समाजाचं याच्यात समाधानही होऊ शकतं. आता हं, तुमचा जो मुद्दा आहे, की याच्यात मराठा समाजाला एक गोष्ट मान्य होईल का? मराठा हं. समाजाला ओबीसी या शब्दाबद्दल विशेष काही प्रेम नाहीये. मराठा समाजाला टिकणारी गोष्ट पाहिजे. मी हां. स्वतः खूप आयोगा महत्वाचा मुद्दा गाय मांडला तुम्ही. व्हेरी गुड. मला हां. एक एक मुद्दा सांगू द्या. प्लीज, गायकवाड प्लीज. हं. आयोगात मी स्वतः सर्वेक्षण केलंय. गायकवाड मध्ये मला माहिती आहे, की 2 लाख निवेदनं व्यक्तींनी दिली गायकवाड आयोगाला. त्यातल्या 99.99% म्हणजे 99.99% लोकांनी सांगितलं आम्हाला राजकीय आरक्षण नको. हं. म्हणजे मराठा समाजाने ऑलरेडी भूमिका जाहीर केलेली आहे, जे पण ती आरक्षणाबाहेर असलेलं नेतृत्वाकडून का येत नाही मग? नाही आता ते आंदोलनाचं सांगता नेतृत्व करणाऱ्यांनी ते मी सांगता प्रश्न येईल, की विचारला होता माझ्या मुलाखतीत, तर ते तेव्हा त्यांनी उत्तर मा टाळलं होतं. मला माझा मुलगा मुद्दा समजू द्या. मी तुम्हाला पुढचं सांगतो. सांगतो, ठीक सांगतो. आहे. हं. मुळात मुद्दा काय आहे, की सरकारची भूमिका मैदानात येऊन समाजाला काही समजावून सांगण्याची आहे का? हं. सरकारने सांगितलं पाहिजे, तुम्ही हे म्हणता, आम्ही त्याचं उत्तर हे देतो. तुम्ही म्हणता ओबीसीत पाहिजे, त्याचं उत्तर आम्ही हे देतो. सरकारने अंगावर घेतला पाहिजे प्रश्न. महाराष्ट्र शेवटी सगळ्यांचा आहे आणि सरकारकडे अशी कोणती परिस्थिती नाही, की सरकार जनतेत जाऊन काही बोलू शकत नाही. मुळामध्ये या प्रश्नाला जसं शरद पवार साहेबांचं आहे. शरद पवार हं. साहेब प्रश्न घेऊन तिथे लोकांमध्ये जातात आणि तिथे लोकांशी चर्चा करतात. आता तुम्ही मला सांगा साहेब, या 10 महिन्यामध्ये असा कोणता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठवाड्यात येऊन बसला आणि त्याने लोकांशी संवाद केला? ते जरांगे पाटलांना भेटून विषय संपत नाही ना. तुम्ही जे लोक काय बोलतात, लोकांचं काय म्हणणं आहे, त्याच्यासाठी कोणीतरी मोठा नेता आला पाहिजे ना मैदानामध्ये. आणि हा फार मोठा प्रॉब्लेम सरकारच्या बाजूने होतो. शेवटी टाळी दोन्ही हाताने वाजते. केवळ मीडियात बोलल्याने किंवा केवळ जरांगे पाटलाकडे 2 मंत्री पाठवल्याने असा विषय संपणार नाही ना. कारण शेवटी प्रश्न समाजाचा आहे ना. समाज काय म्हणतो, समाजाची आकांक्षा काय, समाजाचा प्रश्न काय, हे तिकडे बसूनही कळतं सरकारला. माझं असं म्हणणं नाही. पण जनतेला असं वाटलं पाहिजे, की ते आमच्या प्रश्नाबद्दल गंभीर आहेत. पण ती त्याच्यासाठी त्याने आहे का मध्ये मानसिकता, की प्रश्न संपवायचा एकदा हा? हां, मग ती माझं राजकीय म्हणणं ती राजकीय जरांगेंना दोष देण्यापेक्षा जरांगे हे एक व्यक्ती आहे, आंदोलक आहे. ते नेतृत्व करतात, तर आंदोलकांची भूमिका नेहमी अशीच असते, जी टोकाचीच असते. त्याच्याशिवाय अगदी खरं. आंदोलन होत हं, नसतं. परंतु हं. सरकारची भूमिका पालकाची आहे का? हां. सरकार कशाला शरद पवारांचं नाव सांगते? सरकारने स्वतः मैदानात येऊन करून दाखवावं ना. हो. माझं हे म्हणणं आहे. आणि मग हं. मराठा समाजामध्ये तुम्हाला मी सांगतो, की न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहे, न्यायमूर्ती भोसले साहेब आहे, न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत, प्राचार्य एम तांबे आहेत, सदानंद मोरे सर आहेत, राजेंद्र कोंढरे आहे, आमच्या परभणीचे जावळे दादा आहेत, आम्ही आहोत. कोणी यांच्याशी बोला ना तुम्ही. इथल्या समाजाशी बोला ना. समाजात आता गेली पण तीन मग तीन तुम्ही का दशक शिष्टमंडळ तयार करत नाहीत एखादं? मुद्दा असा तुम्ही आहे, की व्यक्तीने शिष्टमंडळ तयार केल्याने काय होतं, की मी समाजाच्या आंदोलनात फूट पाडतो असा आरोप होतो. सरकारने संवादाच्या माध्यमातून एखादं जर जाहीर व्यासपीठ तयार केलं, तर हे माणसं येऊ पण शकतात. मुळामध्ये मी काही तयार करणं किंवा जावळे दादाने काही सुभाष जावळेंनी तयार करणं किंवा कोंढरेंनी तयार करणं म्हणजे प्रतिनेतृत्व उभं करण्यासारखा तो विषय होतो.
तसं करता येण्याची अडचण आहे. सरकारने येऊन प्रोएक्टिव्हली भूमिका करण्याची गरज आहे. आणि हे हे दृश्य दिसलं पाहिजे समाजाला, तरच मला हं, असं वाटतं, की हा डेडलॉक सुटू शकतो. कारण याच्यात पहिली रिस्पॉन्सिबिलिटी, पहिली हं. जबाबदारी जी आहे, ती सरकारची आहे. कारण सरकार हे पालकाच्या भूमिकेत आहे. खरंय, सरकार खरंय. जरांगेच्या भूमिकेला आरेला कार्य करणं हे सरकारचं काम नाहीये. हे आणि आपण जास्त इंटरेस्ट पहिल्यांदाच त्याच्यातच दिसतोय. जास्त हां. इंटरेस्ट त्याच्यातच दिसतोय. प्रश्न मग ते सोडवण्यापेक्षा. सरकारला आपण सूचना करूया, की सरकारने हं, असं करू नये. कारण महाराष्ट्रामध्ये जर जाती तेढ निर्माण होत असेल, गृहयुद्धाची परिस्थिती येत असेल, सिव्हिल वॉर म्हणताय, काहीही म्हणू शकतो आपण. पण माझं म्हणणं असं आहे, मी खेड्यातून आलेलो आहे. माझं आयुष्य खेड्यात गेलेलं आहे. हं, आपले सगळे व्यवहार एकत्र आहेत. कोणीही कोणत्या जातीला असं काही या नजरेतून बघत नाही. अजून तरी सुदैवाने वारकरी संप्रदायाने महाराष्ट्र कायम ठेवलेला आहे. शाहू फुले शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र याची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळे सामान्य समाजातला माणूस अजून दुरावलेला नाहीये. पण काय हं, सरकार त्याची वाट पाहतंय का? ह्याचाही हं, मूळ आपण विचार केला पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे, की मी जे सोल्युशन देतो, जसं केंद्रीय एसीबीसीत घालणं असेल, एसीबीसी रद्द झालं तर 20% ईडब्ल्यूएस करणं असेल, या गोष्टी करण्याची सरकारला काही अडचण नाहीये. कारण सरकारला हा समाज मागासलेला आहे. मराठवाड्याचा समाज तर 50-60 वर्षात अतिशयच मागासलेला आहे. त्याला जास्ती दिल्याने तसं काही कोणाचं त्याला विरोधही नाहीये. हा हं. मुद्दा एक याच्यामध्ये आहे आणि हे करणं सरकारला शक्य आहे. अजून एक मला याच्याबद्दल मागणी करायची आहे, की या हां. समाजाला जसं ओबीसीला स्वतंत्र मंत्रालय आहे, ओबीसीचे हं, अधिकारी तिथलं कामकाज पाहतात, तसं मराठा समाजही मोठा घटक आहे. त्याचं सुद्धा मंत्रालय स्वतंत्र करून या समाजाला विश्वास दिला जाऊ शकतो, की तुमचे इथं हं, प्रश्न ऐकले जातील. इथं अधिकारी सचिव तुमचे असतील. असाही विषय हं, सरकार हाती घेऊ शकतं. तर एवढा सरकारसमोर हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. पण एवढ्याने प्रश्न संपत नाही. कारण आरक्षण हा एकमेव मुद्दा नाही, की ज्याच्यामुळे समाज एकत्र आलेला आहे. हा दृश्य हं, दिसणारा मुद्दा आहे. सर, मी तुम्हाला सांगतो, की आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याच समाजाचे प्रश्न असे वेगळे राहिलेले नाहीत. आरक्षण मराठा समाजाला एक वेगळेपणाने सांगता येते, की त्यांना आरक्षण नाही. पण आता शिक्षणाचा प्रश्न सगळ्या समाजाचा आहे, नोकरीचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे आणि विभागीय असमतोलाचा मोठा प्रश्न सगळ्या समाजाचा विषय आहे. मग मराठवाड्यात जर नेहमी-नेहमी आंदोलनं होत असतील, त्याचं कारण मराठवाड्याचं एक मागासलेपण आहे. मराठवाड्याच्या शेतीचा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा मेजर इश्यू आहे. माझं म्हणणं सरकारने या मराठवाड्यात एखादी चांगली केंद्रीय म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी, ज्याला केंद्रीय विद्यापीठ, जे की टेक्निकल युनिव्हर्सिटी असेल, एम-आय-टी, यू-एस-ए जसं आहे, तशी एक विद्यापीठ आपण मराठवाड्यात का स्थापन करू नये? आपण अगदी बरोबर आहे पूर्वोत्तर सर. राज्यात करतो. मला वाटतं आपल्या पूर्वोत्तर दोघांचं एकमत ह्या गोष्टीवर असू शकतं. मी मराठवाड्यातला आहे, तुम्ही मराठवाड्यातले आहात. आपल्या मराठवाड्याची जी गरज आहे ना, म्हणजे जे शेतीचे प्रश्न आहेत ना, ते प्रत्येक शेतकऱ्याचे जातीच्या शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे, ह्या जातीच्या वेगळे नाहीये. सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सारखे आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे प्रश्न सारखे आहेत. मला एका मुद्द्याकडे यायचंय. जेव्हा आपण मराठवाडा म्हणतो, तेव्हा आज मराठवाडा सामाजिक दृष्ट्या विस्कटतीये ह्या मराठवाड्यातली असं स्पष्टपणे जाणवतोय. 2 समाज एकमेकांच्या समोर उभे असल्याचं चित्र दिसतंय. छोट्या-छोट्या मुद्द्यावरून ते चित्र दिसतंय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी नाही का ही? आंदोलकांची ही जबाबदारी नाही का? सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाची जबाबदारी नाही का? की आपण जबाबदारीने वागलं पाहिजे या सगळ्या काळामध्ये? याच्यामध्ये तुमची माझी जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे सांगणं सोपं आहे कारण ती आहे. पण आत्ता पालक कोण आहे? आता हं. शरद पवार आणि अजित पवारांचं मी तुम्हाला उदाहरण देतो. हां. अजित पवार पालक आहे का पवार घराण्याचे? ते काहीही बंड करू शकतात. हं. शरद पवार पालक आहे त्यांनी बंड केलं का? त्यांनी बोलले का कुटुंबाविरुद्ध? त्यांनी सगळ्यांना आदेश दिला की नाही तुम्ही हे सगळं बंद करा म्हणून दुकान? म्हणजे हं. काय आहे, की पालकाच्या भूमिकेत जो असतो त्याने सगळ्यांच्या वर हात ठेवायचा असतो आणि सगळ्यांना विश्वास द्यायचा असतो, की आपला तो मार्ग नव्हे. सरकारकडून हे होतंय का? मी आणखी हं. सांगेल, की मराठवाड्यात प्रमुख नेते कोण आहेत? उदाहरणार्थ भाजपचं काय चुकतं ते मी सांगतो. हं. देवेंद्र फडणवीस हे फार मोठे नेते आहेत. माझा त्यांच्याशी अनेकदा डायलॉग झालेला आहे आणि ते फार तयारीने कार्यपद्धतीतून विकसित झालेलं नेतृत्व आहे. पण हं. समाजात शरणता असणं म्हणजे समाज हं. शरणता असणं एक मोठा गुण असतो. हं. दुरून मी तुम्हाला काहीतरी देतो, या भाषा समाजाला चालत नसतात. मी हं. हं. तुमच्यातलाच आहे, आपण सगळे मिळून काहीतरी करूया, याच्यासाठी समाजात येऊन बसण्याची तयारी पाहिजे, जे शरद पवारांकडे आहे. शरद हां. पवारांकडून शिकण्याचा हा गुण आपल्याला समजून घेतला पाहिजे, की समाजाला काय पाहिजे असतं, समाजाला आपल्यातला माणूस हे पाहिजे असतं. तुम्ही दुरून आम्हाला हं. तुकडा फेकू नका.
तुम्ही आमच्यात या, आपण बसून सगळ्या गोष्टीकडे प्रगतीकडे जाऊ. हे फडणवीस साहेबांनी करण्याची गरज आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय, भाजपने कायम मराठा समाजाला एक दुय्यम स्थान दिलं किंवा डावललं, हे मराठा समाजाची भावना आहे. ते का दिसतं मी सांगतो, की मराठा समाज संख्येने जास्त आहे म्हणजे काय तो भाजपचा दुश्मन आहे का? आणि तो काय राष्ट्रवादीचा काय दावणीला बांधलेला आहे का? काँग्रेसचा तो काय म्हणजे गोठ्यातलं गुर सारखा आहे का? मुळामध्ये भाजपने हे म्हणणं, की ओबीसी आमचा डीएनए आहे, ही गोष्ट अनावश्यक आहे. कारण सगळे ओबीसी काही भाजपचे नाहीयेत आणि सगळे मराठे काही भाजपचे दूर नाहीयेत. मुळामध्ये हे तुम्ही वारंवार ठासू नका, की आमचा हा माधव फॉर्म्युला आहे, आमचे डीएनए आहे. हे करणं चुकीचं आहे. कारण तशी वस्तुस्थिती पण नाहीये. 80च्या दशकात त्यांना वाढायचं होतं, कुठे अस्तित्व नव्हतं म्हणून तुम्ही काही फॉर्म्युला केला असेल तर नाही, पण विसरा आता आज ते. तर भाजपला प्रश्न पडतो, भाजपमध्ये ओबीसी कुठे आहेत म्हणून. म्हणजे हां. माझं म्हणणं ते दशक हां. बदललंय आता. तिथून पुढे या ना थोडं. तुम्ही हो. 80च्या दशकाचे फॉर्म्युले आज लागू करू नका ना. आज सगळा समाज आपल्या कवेत येत असताना, सगळा समाज अतिशय ग्लोबलायझेशनमुळे, शेतीच्या प्रश्नामुळे, शिक्षणाच्या महागलेपणामुळे, एकंदरीतच समाज त्रासलेला असताना, सगळा कोणत्यातरी चांगल्या नेत्याकडे आशेने बघतोय. महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करू शकणाऱ्या तरुण मंडळीमध्ये फडणवीस एक नेतृत्व आहे. मग त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. सगळ्या समाजाला आपण कवेत घेऊ शकतो हा मेसेज द्यावा आणि त्याच्यासाठी जसं उदाहरणार्थ आता यांची पद्धत काय आहे, की पडळकरांसारखं एक नेतृत्व त्यांनी नव्याने उभं केलं आणि त्याला ते महाराष्ट्र स्तरावर प्रोजेक्ट करतात. त्यांना तेवढी स्पेस देतात. मग हं. एखादा मराठा समाजाचा असा कार्यकर्ता तुम्ही उभा केलाय का ज्याला तुम्ही एवढी स्पेस देता आणि ज्याला तुम्ही असं प्रोजेक्ट करता आणि ज्याला तुम्ही असे व्यासपीठ देता? असं एक माणूस भाजपमध्ये मराठा समाजाचा नाहीये. जो कोणी हं. भाजपमध्ये मराठा आहे, तो कायम दुय्यम भूमिकेत आहे. हे मराठा समाजाला दिसत नाही का? मी समाजाच्या मनातलं काय आहे ते तुम्हाला सांगतोय. अगदी, काय व्हावं, अगदी. काय नाही ते भाजपने ठरवावं. पण खरं असं दिसतंय, की भाजप हा नेहमी मराठा समाजाला एक तर दुय्यम लेखतो किंवा त्याच्या नेतृत्वाला तो दुय्यम ठरवतो किंवा भाजपला ते त्यांची गरज नाही. म्हणजे अक्षरशः दुर्दैव सांगतो मी, नोव्हेंबर-डिसेंबरच्या वेळेसच्या भाजपमधल्या कार्यकर्त्यांच्या गप्पा मी ऐकलेल्या आहेत. हां. आम्हाला आता भाजपला मराठ्यांच्या मताची काही गरज नाही. आमचा ओबीसी आता एक गठ्ठा आम्हाला मतदान देणार आहे. ही भाषा हं. करणारे कार्यकर्ते जर पक्षात असतील, त्यांच्याकडून असा डेडलॉक सुटायचा काही अपेक्षा करू शकतो का खरं आहे. आपण? पण सर एक मुद्दा आपण ह्या पॉलिटिकल बद्दल बोलतोय. मला थोडंसं आंदोलनाकडे चर्चेला घेऊन यायचंय. ओके. अ, हे आंदोलन जेव्हा सुरू झालं, तेव्हा मी स्वतः जेव्हा मुलाखती घेतल्या, तेव्हा आंदोलकांना प्रश्न विचारला. त्यांनी ठामपणे सांगितलं, की हे आंदोलन सामाजिक आहे आणि अगदी जेव्हा ते सामाजिक होतं, सगळ्यांचा त्याला पाठिंबा होता, त्याच्या आंदोलनाबद्दल सहानुभूती. पण गेल्या काही दिवसात हळू हे आंदोलन राजकीय होत गेलंय का? आणि आंदोलन राजकीय होत गेल्याच्या नंतर या आंदोलनाची सहानुभूती ही कमी-कमी होत जाऊन विरोधकांची संख्या वाढली आहे का? माझा थेट सवाल आहे. नाही, याच्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये. आपल्या समाजाचा एक स्वभाव आहे. मराठा हं, समाज केव्हा एकत्र येतो, जेव्हा उदात्त हेतू असतो, जेव्हा हं. स्वतःच्या पलीकडे काहीतरी समाजाला द्यायचं असतं, तेव्हाच समाज एकत्र येतो. आणि या हां. छत्रपतीच्या राज्यातून सगळ्यांनी घेण्याचा मेसेज आहे. हं, मुळामध्ये जरांगे पाटील एक त्यागी नेतृत्व आहे. ते शांततामय मार्गाने समाजाला पुढे नेऊ इच्छितं. याच्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी आहे. पण राजकारण सामान्य समाजाला आवडत नाही हे तुम्ही लक्षातच घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या कोणत्याही 100 कुटुंबांना विचारलं, की तुमच्या मुलाने राजकारणात जावं असं वाटतं का? तर मी सांगतो 99% कुटुंब म्हणणार आहे, की आम्हाला नाही पाहिजे राजकारण म्हणून. म्हणजे हं, मराठा समाज हा राजकारणी समाज नाही, तो सुसंस्कृत आणि स्थिर शेतकरी समाज आहे, वारकरी समाज आहे. त्यामुळे त्याला राजकारण आवडत नाही. हं, त्यामुळे जर राजकारणाकडे या आंदोलनाचा कल जातोय, हे मराठा समाजाला न आवडणारी गोष्ट आहे. हे मी तुम्हाला हं, सांगतो. राहिला हं, प्रश्न याचं राजकारण होतंय का? राजकारण होण्याचे 2 भाग असतात. एक म्हणजे हं, प्रत्यक्ष राजकीय आघाडी उभी करून राजकारणात आम्ही आता उमेदवार देतोय आणि त्याला एक राजकारणाचा भाग म्हणतो. दुसरा हं, राजकारणाचा भाग असतो, की राजकारणावर कॉमेंट करून एखाद्या राजकारणाला सोयीचं होईल असं बोलत राहणं आणि दुसऱ्याला गैरसोयीचं होईल असं बोलत राहणं. याला सुद्धा हं, राजकारणच म्हणतात आणि अशा पद्धतीचं राजकारण आता शिरलेलं आहे. पण त्याला कारण काय आहे? त्याला कारण या सरकारने समाजात जाऊन समाजाला समजून घेऊन याला लवकरात लवकर सोडवणूक केली नाही. केवळ तुम्ही एस-सी-बी-सी 10% दिलं आणि आम्ही दिलं ना आता, असं म्हणून हे हां. प्रश्न सुटणार मागे नाही. झटकता येत नाही. हां. आता आंदोलनाचं कसं असतं सर, प्रचंड लोकसंख्या मागे असताना
शेवटी माणूस मांडी ठोकणारच हो, की आमची एवढी लोकसंख्या आहे, बघतो आम्ही तुम्ही कसे निवडून येतात. प्रश्न काय आहे, यांनी त्याला उत्तर कसं द्यायचं पालकांनी? यांच्या भूमिका काय आहेत? याच्यावर माझं हं. प्रश्नचिन्ह नेहमी राहील. कारण जरांगे हे काही अनकंट्रोलेबल व्यक्ती नाहीत ना. ते देशभक्त नागरिक आहेत ते. त्यांचं मला हं. काही अशक्य वाटत नाही. पण सरकारकडून काही देण्याची तयारी दिसली पाहिजे. सरकारने समाजात जाऊन आम्ही हे देतो असं म्हटलं पाहिजे, देऊन दाखवलं पाहिजे. आपोआपच समाज त्यांना म्हणेल, की आपलं आता काम झालंय, आपण अजून पुढच्या टप्प्यावर सर जाऊया. एक एक त्या प्रश्न माझे माझे मित्र आहेत ते मला आता कमेंटमध्ये लिहितायत. गजानन जाधव ते म्हणतायत, की "मी 12वीचा तुमचा वर्गमित्र आहे." म्हणजे माझे ते वर्गमित्र आहेत. त्यांचा एक प्रश्न घ्या असं ते सतत ते करतायत, की सगळ्यांना मोफत शिक्षण झालं तर अडचणी सुटतील का? शिक्षणाच्या बाबतीतला जो असंतोष आहे तो खूप मेजर आहे का याच्यातला? आणि वस्तुस्थिती नक्कीच. काय त्याच्यातली? नक्कीच. मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न मराठ्यांचा केव्हा गंभीर झाला सर, की यशवंतराव चव्हाण यांनी 18 मे 1959 ला एक जी-आर काढलेलं आहे. हं, त्यामध्ये तेव्हा ₹900 फॅमिली इन्कम असलेल्याच्या खाली जेवढ्या आहेत, तेवढ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मोफत शिक्षणाच्या सगळ्या सवलती होत्या. म्हणून मी हं, शिकलो, माझ्याबरोबर जे मुलं शिकले, आम्हाला आरक्षणाचं कधी मागमूसही लक्षात येत नव्हतं. आम्ही सगळे हं, एकत्र शिकलेलो आहोत. आणि छगन हं, भुजबळही म्हटले, "मी कधी आरक्षणाचा फायदा घेतला नाही, कारण त्याला यशवंतराव चव्हाणांचा जी-आर कारण आहे." 23 हं, मार्च 1994 ला त्या जी-आरचा मुर्दा पाडला त्यांच्याच शिष्यांनी आणि त्या दिवशी 50% नव्याने आरक्षण इंट्रोड्यूस केलं. 2005 ला घटना दुरुस्ती करून प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आरक्षण इंट्रोड्यूस केलं. माझं हं, असं म्हणणं आहे, ते करणं शक्य असेल तर सरकारने जरूर केलं पाहिजे. यशवंतराव चव्हाणांचा जो जी-आर आहे, त्याला 1963 एम-आर बालाजी जो खटला होता, त्याला घटनापीठाने प्रशंसा केली त्या जी-आरची आणि सांगितलं, की असं काम करायला पाहिजे, की याच्यातून समाजाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटतो. मग माझं असं हं, म्हणणं आहे, की शिक्षणाचं तुम्ही सगळ्यांना एका मापात तोललं आणि हं, हं, कारण हे कर्तव्य पण आहे. याचं मी अजून तुम्हाला उदाहरण सांगतो, जे नेहमी सांगितलं जात नाही. बाबासाहेब हं, आंबेडकरांनी 15-4 घटनेत आणायला विरोध केला होता. हं, बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, जर 15-4 म्हणजे शैक्षणिक सवलतींचा आपण रिझर्व्हेशनचं जर काही या ठिकाणी तरतूद केली, तर घटनेचा मूळ हेतूला बाध पोहोचते. आणि हं, म्हणून पहिल्यांदा पहिली घटना दुरुस्ती करून नेहरूंनी राजकारणाच्या आडून ते कलम घटनेमध्ये आणलेलं आहे. बाबासाहेबांना ते नव्हतं आणायचं आणि याच्याबद्दल माझ्याकडे ते तर काय घटना समितीची चर्चा उपलब्ध आहे. मुळामध्ये असं हं, का म्हणाले बाबासाहेब? कारण शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्याच्या लायकीप्रमाणे आणि त्याच्या रुचीप्रमाणे त्याला शिक्षण दिलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला विकसित होण्याची समान संधी मिळाली पाहिजे, ते कोणत्याही जाती धर्माचा असो. हे राष्ट्र हं, कर्तव्य आहे. इतका चांगला त्याला जर घटनात्मक मूलतत्व त्याच्या पाठीशी असतील, सरकारने प्रत्येकाची काळजी केली पाहिजे. आता सरकार काय करतं, तुकडे फेकतंय. सगळ्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही ना, त्यांची फी आम्ही भरू. ओबीसीला आरक्षण नाही ना, त्यांना ही सवलत देऊ. मराठ्यांना सारथी आहे, तुम्हाला महाज्योती देऊ. तुम्हाला बार्टी आहे, तुम्हाला आणखी काही देऊ. असे तुकडे का करताय? तुम्ही सगळ्या समाजाचा एक व्यापक दृष्टिकोन घेऊन समान सगळ्यांना सवलती द्या ना. सगळे एका गटात दिसतील तर कशाला जाती आठवतील कोणाला? खरंय. मुळात सर, 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 शिक्षणातल्या सर या सगळ्या अगदी, योजनांमध्ये अगदी तुम्ही जात हद्दपार सविस्तरपणे करणं सहज भाष्य शक्य केलंय. आहे. आपल्याकडे वेळेच्या अभावी मला 2 प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक तर आता या आंदोलनामध्ये जी मागणी करण्यात 2 मागण्यांच्या बद्दल आपण बोलू आणि आपली मुलाखत थांबवू. एक, मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीमधून देण्याची ही मागणी, या मागणीकडे तुम्ही कसं पाहता? कायदेशीरदृष्ट्या, संवैधानिकरित्या हे शक्य आहे का? नाही, आणि नाही. ह्या मागणी का करण्यात आल्या? मुस्लिम या शब्दाने आरक्षण देता येत नाही, पण मुस्लिम माणसाला आरक्षण देता येतं ना. तर त्याचे पण मार्ग आहेत. मुस्लिम समाजातल्या अनेक जाती ओबीसीत आहेत की ऑलरेडी. आहेत ना, पण त्याचा निकष हा आहे सर, ते सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून आयडेंटिफिकेशन दाखवलंय म्हणून देता येतं. म्हणजे कोणत्याही गावात जा तुम्ही, तिथे नागरिकांचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण तपासा. ते मुस्लिम असल्याने काही बिघडत नाही ना. शेवटी सामाजिक शैक्षणिक मागासलेपण कोणत्याही नागरिकाच्या समूहाचं असेल, तर त्याला आरक्षण देता येतं. तो मुस्लिम धर्माचा आहे म्हणून त्याला नाकारण्याचं काही कारण नाहीये. जरांगे पाटील जे म्हणतात, की आम्हाला जसं कुणबी म्हणून मान्यता आहे, तशी त्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, हे जरा अशक्य वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आपण मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाहेर जाऊन धनगर समाजाचं उसनं ओझं अंगावर आणतोय, मुस्लिम समाजाचं उसनं ओझं अंगावर आणतोय. हा राजकारणाचा भाग असू शकतो, हा सामाजिक आंदोलनाचा भाग असू शकत नाही. अशी पण भावना समाजामध्ये निर्माण होऊ शकते. तोही त्याला एक भाग आहे.
दुसरा भाग मुस्लिम समाजातल्या नागरिकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, गरजेप्रमाणे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून त्यांनाही आरक्षण मिळण्याची तरतूद घटनेमध्ये आहे. इंदिरा साहनीमध्ये ठामपणे सांगितलेलं आहे. तुम्ही कोणत्या मस्जिदीत जातो का, मंदिरात जातो का, चर्चमध्ये जातो, हा निकष आरक्षणामध्ये नसतो. त्यामुळे ते आरक्षण देण्याचा मार्ग ब्राह्मण असो, मुस्लिम असो, लिंगायत असो, वाणी असो, सगळ्यांसाठी खुला आहे. प्रोव्हायडेड ठीक आहे. म्हणजे अट म्हणजे आहे सरसकट सामाजिक शैक्षणिक सरसकट मागास. मुस्लिमांना आरक्षण देण्याची जी मागणी आहे त्याच्याबद्दल स्पेसिफिक ते शक्य आहे का कायदेशीर दृष्ट्या? सरसकट कोणत्याच समाजाला आरक्षण द्यायची शक्यता नाहीये. त्याचं कारण आपल्याकडे क्रिमिलियर कन्सेप्ट आली, नॉन क्रिमिलियर कन्सेप्ट आलेली आहे. त्यामुळे इंदिरा हा. साहनीने सरसकट आरक्षण कोणाला देऊ नका सांगितलेलं आहे. ते सगळ्यांना अगदी लागू खरं आहे. आहे. आता हा. 8 लाखाच्या वरच्याला सरसकट देता येत नाही ना. हो. त्याच्यामुळे ते सर सरसकट सर वगैरे जाऊ द्या. अजून एक प्रश्न तुम्ही त्याच्याबद्दल बोललात. मंडल आयोगाला चॅलेंज करता येऊ शकतं का? आणि त्याला मंडल आयोगाला चॅलेंज केलं तर मराठा समाजाला त्याचा काय फायदा होऊ शकतो? नाही, मुळामध्ये काही मिथकं समाजामध्ये दृढ झालेली आहेत. का तर 23 मार्च 1994 जी आर कायदेशीर आहे हे सांगण्यासाठी मंडलकडे चर्चा जातात. पण मुळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आरक्षणामध्ये मंडलचा काहीही किंतु परंतु काहीच वाटा नाही. कारण मंडल हा डेड कमिशन आहे. कालेलकर कमिशन आणि मंडल कमिशन मध्ये काही फरक नाही. कारण संसदेने मंडल कधीही स्वीकारला नव्हता आणि इंदिरा साहनीमध्ये मंडल नाकारण्यात आलेला आहे. हे मी पुराव्यानिशी सांगतो. तुम्ही पॅराग्राफ 848 ते 857 वाचून बघा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मंडल अहवालाशी आमचा काही संबंध नाही. आम्ही व्हीपी सिंगाने काढलेलं एक जी आर आहे त्याच्याबद्दल बोलतोय. तुम्ही 3 जजेसने तर मंडल पूर्णपणे रिजेक्टच केला होता. मेजॉरिटी डिसिजन मध्ये पण मंडल स्वीकारलेला नाही. त्यामुळे मंडल मूळत अहवाल असताना त्याला खारिज करणं, रद्द करणं ही कल्पना बिलकुलच कामाची नाही. कारण त्याला काही व्हॅल्यू नाही. तो डेड अहवाल आहे. राहिला प्रश्न ओबीसीचं आरक्षण जे 67 साली यादी बनवली होती, ती यादी व्हॅलिड आहे की नाही? तुम्ही इंदिरा साहनी खटल्याच्या नावाखाली मंडल राबवतो अशा नावाखाली जे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढवलं, त्याला काही आधार नाहीये. त्याच्यानंतर 9 ऑगस्ट 1995 ला 100 जाती ओबीसीत घातल्या, त्याला काही आधार नाहीये. ह्या गोष्टीला चॅलेंज केलं जाऊ शकतं. पांडुरंग सदाशिव महाडेश्वर एक केस झाली होती वाणी समाजाची. त्यामध्ये त्याच्यात अतिशय स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत. वाणी जातीचं सगळं आरक्षण रद्द केलं होतं 2010 मध्ये आणि इव्हन तुम्हाला बाबाराव राजाराम शिंदे 2000 ची केस होती. 2001 ला त्याचा निकाल आला होता आपल्या संभाजीनगर खंडपीठामध्ये. त्यामध्ये वंजारी, निराळी आणि यल्लम या जातीचं आरक्षण रद्द केलं होतं. हे मी सांगू शकतो की घटनात्मक प्रक्रियेच्या आधारावर सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्डनेस आणि इनएडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशनच्या आधारावर या जातींच्या आरक्षणाला आपण कोर्टात चॅलेंज करू शकतो. ते मी केलेलं पण आहे. जरांगे पाटलांना हे चॅलेंज का करावं वाटतं? ते ओरिजिनली त्यांची मागणी नाहीये. पण का म्हणावं वाटतं ते? कारण कोणीतरी ओबीसीचा माणूस येतो आणि आम्ही ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणतो. त्यावेळेला त्याचं ते उत्तर असतं. मुळामध्ये असं आहे की कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं याच्यासाठी मागासवर्ग आयोगाची यंत्रणा आहे. राज्य मागासवर्ग आयोग कायद्यामध्ये कलम 11 आहे. ज्याच्यामध्ये इंदिरा साहनी खटल्याने दिलेल्या निर्देशानुसार ते कलम आहे की वारंवार जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसीचं किमान दर 10 वर्षातून एकदा त्या सगळ्या आरक्षणातल्या जातींचा सर अभ्यास झालाच पाहिजे. सर त्याचं सर ए- 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 पुनर्विलोकन ए- झालंच एक पाहिजे. एक एक मुद्दा सर एक मुद्दा मला वेळ संपला माझा खरं तर प्रेक्षक तर सातत्यानं वाढत चाललेले आहेत. खूप मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला त्याबद्दल मी प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या हजारो लोक आता लाईव्ह बघतायत आणि मला वाटतं आज या गदारोळामध्ये ना सर एकमेकांना शिवीगाळ, एकमेकांच्या जातीचा उद्धार, कोणी काही बोलला तर त्याची जात काढणं, त्याच्याबद्दल नेरेटिव्ह सेट करणं, खोटेनाटे आरोप करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा गदारोळ झाला या बाजूनं आणि त्या बाजूनं. अशा परिस्थितीत विवेकानं बोलणं हे सुद्धा अवघड झालंय. मी तर परवा म्हणालो की विवेकानं बोलणं सुद्धा आजच्या काळात रक्तबंबाळ करून घेण्यासारखं आहे स्वतःला. ठीक आहे. पण एक मुद्दा सर की सरसकट ची मागणी म्हणजे समजा काही नोंदी सापडल्या त्याच्या आधारावर सरसकट मराठा समाजाचं कुणबीकरण करणं शक्य आहे का? ओबीसीकरण करणं शक्य आहे का? अगदी थोडक्यात आणि आपण संपू. एकाच वाक्यात सांगतो की जरांगे पाटील जेव्हा म्हणतात की ओबीसी मी चॅलेंज करून रद्द करू शकतो, तर ओबीसी परमनंट नाहीये ह्याचा त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायची गरज आहे ना. मुळामध्ये कोणतंच आरक्षण परमनंट नाहीये. कोणतंच आरक्षण चॅलेंज करता येणार नाही असं नाही, कारण सगळे आरक्षण चॅलेंज करता येतात. कुणबीचं आरक्षण पण चॅलेंज करता येतं असं जरांगे पाटील स्वतः सांगतात आणि मी सांगितलं की ते चॅलेंजेबल आहे.
मग ते परमनंट नाही हे मान्य केल्यानंतर एसीबीसी पेक्षा ते सुपेरियर कसं ठरतं याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे. एसीबीसी जर सरकार जबाबदारी घेत असेल तर मग ते सुपेरियर आहे. तुम्ही ईडब्ल्यूएससी जर सरकार मुद्द्यावरच बोट जबाबदारी घेत ठेवलं असेल अगदी. ते सुपेरियर हा आहे. हे हा आपण समजून घ्यावं. ओबीसी या शब्दाला काही सोनं लागलेलं नाहीये. प्रत्यक्ष सगळ्या समाजाला गुण्या गोविंदाने नांदता येईल आणि आपल्या आपल्या पोराबाळांचं लेकरांचं कल्याण करता येईल असा मार्ग सरकारने काढावा आणि त्याच्यासाठी आपण भूमिका घ्यायला तयार आहोत. अंगाला म्हणजे माझ्यावर हल्ला झाला तरी मी ही भूमिका घेत असतो आणि माझं काम आहे मी जेव्हा समाजाचं काम नाही करतो सर, तेव्हा मला वाटतं 100% तुमच्याबद्दल समाजाच्या तुम्ही बाजूने न असतो. बोलता मी बोलतो. मला आज 17 वर्ष झाली पत्रकारितेमध्ये आणि 17 वर्ष ह्या पत्रकारितेच्या 17 वर्ष मी तुम्हाला हे आंदोलन अंगावर घेऊन लढताना अभ्यासू पद्धतीनं त्याची मांडणी करताना ठीक आहे तुमची जी भूमिका असेल ती भूमिका, पण कायदेशीर दृष्ट्या सुद्धा संयत सुद्धा समाजाची सामाजिक वीण तुटणार नाही याची काळजी घेत या आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही सातत्याने करताय. तुम्ही मराठा समाजाची भूमिका अभ्यासूपणे मांडताय. जे महाराष्ट्रामध्ये अभ्यासक आहेत त्याच्यापैकी तुम्ही एक आहात. आणि तुम्ही तुमचं सगळं तारुण्य या आंदोलनासाठी या चळवळीसाठी दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. अपेक्षा हीच होती सर, की सामान्य माणसाच्या मनात आज अनेक प्रश्न आहेत आणि या कोलाहल जो सध्या झालेला आहे या सगळ्यामध्ये या केऑसमध्ये काहीतरी एक दिशा त्याला सापडावी. कुठं चाललंय हे सगळं त्याला अनेक प्रश्न मनात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत हा उद्देश या मुलाखतीचा होता. सातत्यानं आपण प्रयत्न करत राहू. मराठा, ओबीसी अशा वेगवेगळ्या विचारवंतांचा, की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, अभ्यासू लोकांचा, कारण बडबड करणाऱ्यांची संख्या सोशल मीडियावर खूप झालेली आहे. ज्यांना आगापिछा नसतो, अभ्यास नसतो, काही नसतो, त्यांची सध्या सद्दी महाराष्ट्रामध्ये आहे. आपण मात्र अभ्यासू व्यक्तींचे असे वेगवेगळे विचार मांडण्याचा आणि जाणून घेण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. नमस्कार. जय शिवराय. थँक यू सर.